आता सकाळच्या 100 बातम्या। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा केली। येत्या 30 मे पासून मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करणार आहेत। आमरण उपोषणाकरता हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी येण्याचं आवाहन मनोज जरांगेंना केलेलं आहे। यावेळी त्यांनी सरकारनं नेमलेल्या मराठा आरक्षण उपसमितीवरही टीका केली। मराठा आंदोलनावरून पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला। जरांगे हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात असा दावा केला गेलाय। तसंच शिंदेंच्या सावलीचा फायदा घेऊन आंदोलनामध्ये वळवळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। उदय सामंतांनी बैठकीतील चर्चेची माहिती द्यावी असं त्यांनाही प्रश्न विचारावेत असा इशारा सदावर्तेंनी दिलेला आहे। राज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आलाय। भाजप विरोधात काम करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का हे वरिष्ठ ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचा फायदा इतर पक्ष घेतील असा इशाराही त्यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना नो एंट्री केल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती। या दोन्ही नेत्यांच्या केबिनला कुलूप लावण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुलासा करण्यात आलाय। तटकरे पटेल यांच्या नो एंट्री विषयीचं वृत्त निराधार आणि खोडसाळ असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो काही वाद सुरू आहे त्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वादावर तोडगा काढण्याकरता काही नेते शरद पवारांकडे गेले, ते वाद सोडवतील असं त्यांना वाटलं असेल असं शिरसाट यांनी म्हटलंय। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आरोपी मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांना 10 दिवसांच्या सीबीआय कोठडी देण्यात आलेली आहे। या दोघांनीही पेपर विद्यार्थ्यांना विकल्याचा दावा सीबीआयनं कोर्टात केलाय। प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे हे पेपर फुटीचं रॅकेट चालवत असल्याचं सीबीआय तपासामध्ये उघड झालेलं आहे। पुणे पोलिसांनी अटक केलेल्या मनीषा वाघमारेपासूनच पेपर फुटीचा प्रवास सुरू झाल्याचं तपासात उघड झालंय। पुण्याची मनीषा परीक्षार्थींना हेरून लाखो रुपयांच्या बदल्यात नीट पेपरची विक्री करत होती। आरोपी धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील चॅट्समधून नीट पेपर फुटीच्या रॅकेटचा उलगडा झाला आहे। मनीषा वाघमारेच्या अटकेनंतर आता बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनाही सीबीआयनं अटक केलेली आहे। पेपर लीक रॅकेटमधील आरोपींशी असलेले संबंध आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटीतील भूमिकेचा तपास सध्या सुरू आहे। या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सीबीआयनं पुण्यामध्ये एक मोठी कारवाई केली। या प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे हिचे पती संजय वाघमारे यांच्या क्लिनिकवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। दरम्यान अधिकाऱ्यांनी क्लिनिकमधील सगळ्या सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेलं आहे। त्यामुळे आता या पेपर फुटीच्या रॅकेटचे अनेक मोठे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे। विद्यार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार रेट कार्ड ठरलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अनेक राज्यांमध्ये एजंट्स कार्यरत होते अशी माहिती आहे। अभ्यासात हुशार नसलेले विद्यार्थी शोधणं हे या एजंट्सचं काम होतं। मनीषा वाघमारे देखील या रॅकेटमध्ये महत्त्वाची एजंट होती। गरजू विद्यार्थी गोळा करणं ही प्राथमिक जबाबदारी मनीषा वाघमारेवर होती। मनीषा मांढरेच्या घरी सीबीआयच्या पथकानं छापेमारी केली। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये मनीषा मांढरेच्या घरी तपास करण्यात आला। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या लातूरच्या निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याबाबत आता दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बेल्लाळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतरच्या कामकाजाशी महाविद्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या हस्तकांनी पिंपरी चिंचवड शहरातील एका फर्निचर मॉलवर अंधाधुंद गोळीबार केल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे। दरम्यान आता आणखी एका फर्निचर मॉलच्या मालकाला बिश्नोई टोळीकडून तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि आग्नेय अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। या भागांमध्ये मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे। मान्सूननं आपली पुढची वाटचाल सुरू केलेली आहे। मुंबईतील अंधेरी भागात बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि रोहिंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनस्थळी हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं। भिवंडी महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईच्या कामांना वेग आलेला आहे। महापौर नारायण चौधरी यांनी कामांची पाहणी करत निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांचं बिल रोखण्याचा इशारा दिला।
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 21 मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये संचालक मंडळानं दरवाढ टाळली होती, मात्र प्रशासक आल्यानंतर ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी चौकातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चौकातून क्रॉसिंग बंद करण्यात आलं असून वाहन चालकांना दोन्ही बाजूंनी पुढे सुमारे 500 मीटर अंतरावर जाऊन यू टर्न घेण्याचं आवाहन करण्यात आलं. या निर्णयामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला प्रति क्विंटल केवळ 1000 रुपयांचा दर मिळाला आहे. मार्केटमध्ये तब्बल 160 कांद्याच्या गाड्यांची आवक झाल्यानं बाजारामध्ये पुरवठा वाढला आहे आणि त्याचा थेट परिणाम दरावर झालेला आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी नोंदवली आहे. बीड जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय. दरम्यान शनी अमावस्येनिमित्त दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याकरता तुषार सिंचनाच्या माध्यमातून मंदिर परिसरामध्ये थंडावा निर्माण केला जातोय. देशभरातील पर्यटकांचा ओढा पुन्हा एकदा कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे वळला असून किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. सिंधुदुर्गातील मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग आणि शिरोडा इथल्या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांसह ऑटो चालकांनाही बसू लागलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळे एकीकडे महागाई वाढणार आहे हे निश्चित असतानाच आता ऑटो चालकांनी देखील आपले दर वाढवणार असल्याचं म्हटलेलं आहे. इंधन महागल्यामुळे महिन्याचं घरगुती आणि व्यावसायिक बजेट पूर्णपणे गडबडलेलं आहे, ऑटो चालकांनी अशी माहिती दिली. दैत्यसूदन मंदिर इथं 16 मे पासून सुरू झालेल्या किरणोत्सवाला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. सकाळी 11 ते दुपारी 12:50 सूर्यकिरण थेट भगवान दैत्यसूदन यांच्या मूर्तीवर पडत असल्यानं हा दिव्य सोहळा पाहण्याकरता भाविक आणि पर्यटकांची गर्दी होतीये. 1000 वर्ष जुन्या या मंदिराच्या वास्तुरचनेतील अचूकतेमुळे लोणार पुन्हा चर्चेत येणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं तुळशी अर्चन पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. आज सकाळी 11 वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होताच अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पुढील 10 दिवसांचे स्लॉट हाऊसफुल झालेले आहेत. श्री संत बाळूमामा मंदिर इथं शनी अमावस्येनिमित्त भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या हजारो भक्तांनी मामांचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली. उन्हाळी सुट्टी आणि वीकेंडमुळे शिर्डीत साई दर्शनाकरता भाविकांनी अलोट गर्दी केली. शनी जयंती निमित्तानं शनी शिंगणापूरला शनिदेवाचं दर्शन घेऊन भाविक शिर्डीमध्ये साई दर्शनाकरता येत असल्याचं बघायला मिळालं. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक झाले. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये ओडिशाच्या भुवनेश्वरमधील साई भक्तानं सोन्याचा ब्रॉच साई चरणी अर्पण केला. साई भक्त संयुक्ता स्वाईन यांनी 62 ग्रॅम वजनाचा ब्रोच अर्पण केला. दरम्यान संयुक्ता स्वाईन यांच्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांना शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील निमगाव इथं 75 वर्षाच्या आजोबांचा गजीढोलच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निमगाव इथं खंडोबाचं मंदिर आहे. मंदिरासमोर दररोज गावातील भक्त गजीढोलाच्या तालावर खेळ खेळतात. यामध्ये तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण सहभागी होत असतात. मुंबई महानगरपालिका सी विभागमधील मरीन लाईन या स्टेशन परिसरामध्ये डीप क्लीन करण्यात आलं. यावेळी वॉर्डमधील सगळे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.